पाटणी ते ना असे 3 गळ टोचले जातात. हां, आता आपण मेन पायथ्याशी आलेलो आहे. इथे पाहू शकता तुम्ही. हे बघू. नमस्कार मित्रांनो, मी बाबूराव खरात सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण जाणार आहोत हिंजोडी फेज 1मध्ये, जिथे 400 वर्षापासून एक मंदिर आजही हिंजोडी परिसराचं रक्षण करतो. ते म्हणजे मातोबा मंदिर. या महाराष्ट्रामध्ये गाजलेलं एक नाव म्हसोबा मंदिर. तर चला बघूया त्याचा इतिहास काय आहे आणि परिसर कसा आहे ते. तर चला निघूया. आता आपण पोहोचलोय चांदणी चौकामध्ये. मित्रांनो, आता मी पोहोचलोय. हे पाहू शकता माझ्या बॅक साईडला मंदिराची कमान आहे आणि या साईडने इकडून पाहू शकता. इकडून जायचे वरती, या इकडून पण जाऊ शकतो आणि शांत वातावरण आहे. आणि मेन हे बघा, इकडून हा मेन रोड येतोय, इकडूनच वरती आलो मी. आता आपण मेन पायथ्याशी आलेलो आहे. इथे पाहू शकता तुम्ही. हे बघा, हे असा व्ह्यू दिसतो इथून. सकाळी सकाळी इथे गर्दी नसते एवढी. आणि दुसरी एक गोष्ट मी तुम्हाला एक दाखवतो. पाहू शकता इथे शॉर्ट वगैरे, हाफ पॅन्ट व बरमुडा वगैरे असं काही चालत नाही. इथे प्रसिद्ध आपलं फॉर्मल जे काय असेल फुल पॅन्ट वगैरे घालून यायचे. हे पाहू शकता इथून. इथे बसण्यासाठी जागा वगैरे केलेली आहे. इथे टाकलेले बाकडे वगैरे. आणि इथेच चप्पल शूज वगैरे काय असेल ते इथे करायचं. हे ग्रंथालय आहे, तुम्ही पाहू शकता. इथे चप्पल वगैरे काढण्यासाठी फ्रीमध्ये सर्व्हिस आहे इथे. ॲक्च्युली इथं ठेवण्यासाठी फ्री सर्व्हिस आहे, असं काही नाही आहे. इथं पेड वगैरे नाही आहे. आता आपण आलो आहोत मेन दरवाजाला. आणि इथून तुम्ही पाहू शकता कसं व्ह्यू दिसतो इकडे बाहेरचं.
ढगाच्या वातावरणासमोर अजून धुकं आहे याच्यामध्ये. इथे तुम्ही पाहू शकता 1635 मध्ये जांभूळकर पूर्वजांनी यांनी हे स्थापन केलं होतं. आणि हे आता नवीनच कन्स्ट्रक्शन आहे जे. आणि इथे प्रोसेस इथे नारळ फोडण्यासाठी जागा दिलेली आहे. पाहू शकता इथे. हे पाहू शकता मी आता मंदिराच्या बॅक साईडला आहे आणि इथून असं व्ह्यू दिसतो याचा. ॲक्च्युली त्या साईडला पण 3 घंटे आहेत आणि या साईडला पण 3 आहेत. आतमध्ये गाभाऱ्यामध्ये अलाउड नाही आहे शूटिंगला, जास्त करत नाही आहे. आहे बाहेरचा व्ह्यू. आणि आता बाजूलाच नाही का 3 टावर पण आहेत मोबाईलचे. ही आहे बॅक साईडची. सुंदर असा व्ह्यू मंदिराच्या बाहेरचा आहे. पण इथे झाडे जास्त असल्यामुळे जास्त दिसत नाहीये. हा बॅक साईडचा मंदिराचा भाग आहे. इथे दत्त मंदिर यांची मूर्ती आहे. इथे महादेवाची पिंड आणि नंदी महाराज आहेत. मंदिराच्या मागे पाणी फिल्टरचं प्युरिफिकेशन पाणी फिल्टरचं नाही का आय थिंक स्टोरेज आहे वाटतं. तुम्ही पाहू शकता बाहेर. मंदिराचा भाग खूपच स्वच्छ आणि सुंदर आहे. तुम्ही पाहू शकता. इथे पण इथे नारळ फोडण्यासाठी जागा दिलेली आणि
कशाची मूर्ती माहिती नाहीये. आणि इथे पाणी आहे, पिण्याचे पाणी आहे इथे आतमध्ये पाहू शकता. ही 1635 सालीपासून यांना गळाचा मान दिलाय जांभूळकरांना. पाटणीत आहे ना असे 3 गळ टोचले जातात. त्याचा गाडा बनवून आहे ना त्या गाड्यावर बसवितात. 4 दिवस 10 दिवस उपास असतो या मातवा मंदिराचा. 10 दिवस ही काठ्याना या चैत्र महिना म्हणजे चैत्र महिन्यामध्ये ही इथून इंजवडीतून वाकड इंजवडी काठी आणाय जातात बातप्यामध्ये. 4 दिवस पायाने ती काठी आणली की हनुमान मंदिर पाशी टिकवितात त्याला. तिथून दुसऱ्या दिवशी त्याचा गाडा बनवितो आम्ही. गाडा तयार केल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी यात्रा असते हनुमंती जयंतीच्या दिवशी. एप्रिल चैत्र महिन्यामध्ये. त्याच्यानंतर ते ना 3-3:30च्या नंतर त्याची मग वाकड आल्याच्या नंतर मेळा जेवढे झाला की मग ती पळापळी त्यात गळकरी निवडायचा जांभूळ करायचा. 4-5 पोर असतात. वाकड आमचा इंजवडचा पाटील आहे ना तो थाप टाकतो. तो पोरगा डिक्लेअर झाला म्हणजे थाप टाकली त्याच्या खांद्याला. इकडे एक साखरेचा इकडे एक साखरेचा मध्ये जांभूळकर. तो गळकरी पळवित्यात. पळवून त्याला बधीर करून त्याला आंघोळ घालून मातवाचं मंदिर गावठाणमध्ये एक आहे. इंजवडी गावठाणमध्ये. त्या गावठाणमध्ये आंघोळ झाल्याच्या नंतर त्याला मग फेटा बिटा हे बांधून उघडा करून मिरवणूक होळीच्या पाट्यामध्ये जाते. होळीच्या पाट्यामध्ये गेल्याच्या नंतर वाकडकराचा एक मान असतो. तो एक गळ टोचणार. इंजवडीचा पाटील त्याला एक मान आहे तो एक गळ टोचणार. असं प्रत्येक गळ टोचल्याच्या नंतर त्याला पुढे आले की त्याची बहीण त्याला पाणी पाजते. थोडी चक्कर येते. खाक टाकल्याच्या नंतर रक्त बंद होत. अशी आजपर्यंत आमची स्थापना क्लिअर चालू आहे. जांभूळकर परिवारांनाच जी काय असेल ती नाही 12 बलवत्यांना मान आहे. 12 बलवत्याने देवांचा मान आहे. देवाला कसं पुढे गेल्याच्या नंतर त्या गाड्यावर बसवणार. तो गाडा इथून तो वाकड पर्यंत नेणार. तिथं मग कलाटीची सोनून उघडी करून काट्यावर वल्ल्या काट्यावर पालख्यावर पैसे सजून आणत्यात. आणलीच्या नंतर मग ती दगडकरांची भेट झाली की तिथून पळत ती मंदिरात जाते. तिकडं पालखी निघते. तिथून परत गेल्याच्या नंतर जाधव
बाराबलुती आमच्या मुळशी तालुक्यामध्ये माने मुळशी तालुक्यामध्ये ना जाधव कंपनी ना त्यांची मांडी फोडली जाते. देवाला टिळा लावल्याच्या नंतरच त्याचा गळ काढला जातो. हा, तसा गळ नाही काढला जात. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल यांनी जे मी ग्रामस्थ आहे ते यांनी इतिहास सांगितलेला. तुम्हाला जर इथे परत भेट द्यायची असेल तर तुम्ही येऊ शकता. याच्या व्यतिरिक्त दुसरं पण एक मंदिर आहे जे त्यांनी सांगितल्याप्रमाणे गावठाणमध्ये या हिंदोडी चौकामध्ये फेज 1 मध्येच आहे. ते पण तिथे पण तुम्ही व्हिजिट देऊ शकता. मित्रांनो, तुम्हाला जर ह्या मंदिराला व्हिजिट द्यायची असेल तर या मंदिराचा टायमिंग आहे सकाळी 4 वाजल्यापासून ते संध्याकाळी 8-10 वाजल्यापर्यंत, संध्याकाळी 10 वाजेपर्यंत. हे सोमवार ते रविवारी सेम टाईमला ओपन होतं आहे. आणि दुसरी गोष्ट, या मंदिराचा वर्धापन दिन आहे, या वाढदिवस म्हणतात इथे. तर 23 का 22 तारखेला कन्फर्म नाही, पण 23 तारखेला तर कन्फर्म आहे की इथे वाढदिवस म्हणजे वर्धापन दिन नाही का साजरा केला जातो. तर त्या दिवशी तुम्ही आला तर तुम्हाला अजूनच वेगळ्या पद्धतीचं हे मंदिर दिसेल. इथे खूप सजावट वगैरे होते. आणि दुसरी गोष्ट, मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत जय श्री